आई वडील घरी नसताना वरपक्षाकडील पाहुणे मुलीला बघण्यासाठी घरी येतात. आपल्या घरातील दारिद्र्य पाहुण्यांना कळू नये म्हणून त्यांना ती बाहेर ओसरीवर बसवते. घरात तांदूळ नाही म्हणून ती साळ कांडू लागते. हातातील बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून आपल्या हातात एक एक कंकण ठेवून साळ कांडून पाहुण्यांचा पाहुणचार करते. आपल्या बुद्धिचातुर्याने आपले दारिद्र्याचे प्रदर्शन न करता आलेला प्रसंग हाताळावा हे कुमारिका आपल्याला शिकवते. मानवी जीवनात सुखदुःख, आशा निराशा, यश अपयश, गरिबी श्रीमंती यासारखे अनेक चढउतार येत असतात. या सर्व गोष्टी पचवण्याचे सामर्थ्य प्रत्येक मनुष्यात निर्माण झाले पाहिजे. आहे त्यात समाधान मानून प्राप्त परिस्थितीला सांभाळून वाटचाल करायला हवी. उगाचच आपल्या दारिद्र्याचे किंवा अपयशाचे प्रदर्शन न करता त्यावर सकारात्मक विचार मंथनातून मार्ग काढावा हा बोध आपल्याला कुमारिका देते. प्रत्येक विद्यार्थिनीने या कुमारिकेचा आदर्श घ्यायला हवा. मातृदेव पितृदेव भव संसाराप्रमाणे आपल्या कोणत्याही वृत्तीमुळे आपल्या मातापित्यांना मान झुकावी लागेल अशी वर्तन